पुण्यात ससून हॉस्पिटलमधील एक कर्मचारी नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे। रक्त चाचणी विभागातील हा कर्मचारी बेपत्ता असल्याची चर्चा सुरू आहे। पोलीस या कर्मचाऱ्याचा सध्या शोध घेत असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मिकी घई। मिकी, काय नेमकी माहिती? अजिंक्य, खरं तर पुण्यातील ससून रुग्णालयात काल 2 डॉक्टर आणि एका शिपायाला पोलिसांनी अटक केली आणि एकच खळबळ उडाली। त्यानंतर आता जर आपण बघितलं तर ससून रुग्णालयातील जे रक्त चाचणी विभाग आहे तिथला एक कर्मचारी सध्या नॉट रिचेबल आहे अशी चर्चा सुरू आहे आणि तो बेपत्ता आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत अशी देखील चर्चा सुरू आहे। पोलिसांचं म्हणणं आहे की या संपूर्ण परिसरातलं आम्ही सीसीटीव्ही फुटेज घेतलेलं आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे लोक आम्हाला दिसत आहेत त्या लोकांचा आम्ही जबाब या ठिकाणी घेतोय। कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही, कारण फक्त जबाब घेतला जातोय। जर तुमची इन्व्हॉल्वमेंट या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसली, आढळून आली तरच तुम्हाला ताब्यात घेतलं जाईल, अटक केलं जाईल। जोपर्यंत अटक केलं जाणार नाही आणि असं जर कोणी घाबरून बेपत्ता झाला असेल तर साहजिकच त्याच्यावर जास्त संशय येतो आणि पोलीस त्याचा शोध घेतील। मात्र आता तरी असं काही आढळून आलेलं नाही। अशा अनेक लोकांना आतापर्यंत ससून रुग्णालयातून तपासासाठी किंवा जबाब घेण्यासाठी, जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी बोलवलेलं आहे आणि गरज पडली तर आणखीन देखील लोकांना बोलवलं जाईल। मात्र आता तरी अशी चर्चा सुरू आहे की रक्त चाचणी विभागातला एक कर्मचारी सध्या फोन बंद आहे, तो नॉट रिचेबल आहे आणि तो घाबरून कुठेतरी पळून गेलाय। ठीक आहे अजिंक्य। मिकी, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।